दाखवतो तुम्हाला, चला बघा. तर पुढं तुम्हाला सकाळचे बघा सांगतोय की सकाळी 5 वाजलेत. तुम्हाला जर फिरायचं असेल, लोणावळ्याला जायचं असेल, वॉटरफॉलला जायचं असेल, तर पहाटे 5च्या टायमाला तुम्ही घरात निघायला पाहिजे मित्रांनो. म्हणजे तुम्ही त्या टायमाला तुम्ही जर सकाळी लवकर निघालात तर तुम्हाला एक्सप्लोअर करायला भेटेल आणि खूप काही बघायला भेटेल. नाही तर पब्लिक एवढी जमा होईल ना, तर तुम्हाला त्या पब्लिकच्या टायमामध्ये काय बघता भेटणार नाही, एन्जॉय करता येणार नाही. पब्लिक जोपर्यंत कमी असते तोपर्यंत सकाळी लवकर गेलात तर तुम्ही एन्जॉय करू शकता. चला, हा आहे वाकड ब्रिज. हा तुम्ही ओळखू शकता, हा वाकड ब्रिज आहे. वाकड ब्रिज आला इथून लेफ्ट मारलं ना तर डायरेक्ट लोणावळा हायवे लागतो. लोणावळा हायवे लागल्यानंतर मी तुम्हाला पुढं रस्ते दाखवत राहीन की कुठून कसं जायचं आहे, काय कुठल्या भागामध्ये तुम्हाला रस्ते टर्न घ्यायचे आहेत, सगळं मी दाखवेन. मित्रा इकडनं राईट मार, लेफ्ट मार, सॉरी. चला वर घे आली. चला, हां खालनं घे, चालेल. इथून घाल. थांब, थांब. हे बघा गाड्या अशा गाड्या चालवतात. थांब. गाडी जाते का? जाती घाल. हे बघा अशा रस्त्यातनं तुम्हाला गाड्या घालावं लागतील. चला, हा माझा मित्र ओंकार. भावा घे झटक्यात गाडी. हे असं काढावं लागतो गाडी. चला मी ढकलतो. चला तुम्हाला मागे घ्या थोडंसं. हां चला, मारा. उचलून घ्यावं लागेल मित्रांनो, मी तो व्हिडिओ पॉज करतो. तर मित्रांनो निघाली आमची गाडी. चला आता निघतो आम्ही. काढलं कसं असल्या ठिकाणावरनं गाडी काढलं. आता आम्ही लागलो आहे लोणावळा पुणे हायवेला. तर या लोणावळा पुणे हायवेवरनं सरळ जाणार आम्ही. तुम्हाला रस्ता दाखवत आहे. थोडं आता व्ह्यूज एन्जॉय करा तुम्ही थोडेसे. मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आता सुंदरसे नजारे. हे आपले नजारे आहेत, हे तुम्ही व्ह्यूज एन्जॉय करू शकता. म्हणजे हा आपला हायवे आहे. तर आता आम्ही सध्या पुनावळे ह्या भागामध्ये, पुण्यातले वाकड आणि लोणावळ्याला जाण्याचा रूटला पुनावळे हा एक छोटासा गाव लागतो. तर तिथं आम्ही सध्या आहे. तर हे बघू शकता तुम्ही नजारे. मित्रांनो एक गोष्ट सांगू इच्छितो, जर तुम्ही पुण्यामध्ये जर ट्रॅव्हल करत असाल बाईकवरती, टू व्हीलरवरती, तर थोडंसं सांभाळून ड्रायव्हिंग करा. कारण की कसं आहे माहिती का मित्रांनो, आपल्या पुण्यामध्ये ना तुम्हाला सांगतो की हे जे ट्रकवाले आहेत ना, ट्रकवाले थोडेसे म्हणजे रफ ड्रायव्हिंग करतात सकाळच्या टायमाला. तर तुम्ही आपल्या पद्धतीने थोडंसं चांगलं ड्रायव्हिंग केलं ना तर बेटर राहील. तर तुम्हाला सांगू इच्छितो की खूप म्हणजे व्यवस्थित बघून, इकडे तिकडे बघून गाड्या, जरा ट्रकवाल्यांपासून थोडंसं लांब राहिलं तर बेटर राहील. कारण की ट्रकवाले एवढा विचार नाही करत की टू व्हीलरवरती माणूस जातोय, पोरगं जातोय, काय करतोय, ते लोक इग्नोर करतात. तर आपलं सेफ्टी आपल्या हातात आहे. तर कमी स्पीडमध्ये, तुमच्या लिमिटमध्ये, किंवा जे कानून आपल्याला दिलेले रूल्स आहेत, रूल्स पाळून ड्रायव्हिंग करा. बाकी गोष्टींना इग्नोर करत जावा. आणि सांगू इच्छितो मित्रांनो, शेवटी हा पेट्रोल पंप भेटला आहे आम्हाला. ह्या पेट्रोल पंपावरती आलो आहे, माझा मित्र ओंकार आणि आम्ही. तर भिजलो आहे आम्ही पावसात. हे पुण्याचा पाऊस असंच आहे बघा, जोरात पाऊस चालू झाला आहे. बघू शकता तुम्ही, एकदम जोरात पाऊस चालू झालेला आहे. तर पावसात तयारी करून या पावसाची. हे बघा इकडनं बघू शकता तुम्ही नजारे पावसाचे. बघा काय सुंदर असा नजारा दिसतो तुमचा. बघा टाकीत आता तुम्हाला दाखवतो मी कितीचं पेट्रोल टाकेल मी आणि कितीच्या पेट्रोलमध्ये जाऊन येईल. चला मित्रांनो आता मी पेट्रोल टाकतो. दाखवतो तुम्हाला किती टाकेल, काय टाकेल. 2 लिटर टाका. तर एक काम करा, हां टाका 2 लिटर.
मित्रांनो जसं तुम्ही बघितलात मी पेट्रोल टाकलं होतं 2 लिटर. तर आमच्या गाडीचा काटा खराब आहे, त्यावरती इग्नोर करा. 2 लिटर पेट्रोलमध्ये आम्ही कुठपर्यंत जाऊन येईल तुम्हाला दाखवतो मी. आणि ज्या लोकेशनला आम्ही चाललो आहे तिथं जाण्यासाठी 2 लिटर पेट्रोल पाहिजे. 2 लिटर पेट्रोलमध्ये मी जाऊन येईल तिथं. तर तुम्हाला दाखवतो पुढच्या भागात की किती अमाऊंट जाईल, कितीचा पेट्रोल जाईल आमचा. पेट्रोल पंप आहे HP पेट्रोल पंपावरती टाकलो मी पेट्रोल. चला मग ये भावा. पाऊस लागला आहे मित्रांनो, पावसा पाण्याची तयारी करून या. पाऊस आहे तर पावसा पाण्याचा विचार करून प्रॉपर तयारी करून या. पावसा पाण्याचा विचार नाही केला ना तर कसं होतं माहिती आहे का मित्रांनो, हे तर रस्ता खूप बेकार आहे. पावसा पाण्याचा विचार करा, चांगलं म्हणजे प्रॉपर अरेंजमेंट करून या. आता तुम्हाला दाखवतो रस्ता कसं आहे काय आहे. बघा काहीच दिसणार नाही मित्रांनो. हा डोंगर आहे, इकडं हा डोंगर आहे, हा रोड आहे, असा फुल अंधार असा रोड आहे. पहाटेच्या टायमाला इथं तुम्हाला काहीच दिसणार नाही. हे बघा लाईटीचं पावसामुळं हे बघा बघू शकता. खूप काही तयारी करून यावं लागेल मित्रांनो तुम्हाला, नाहीतर खूप अडचणी येतील. तर पावसाची तयारी करा व्यवस्थित, एकदम रायडिंग गिअर्स वगैरे चेंज वगैरे घालून या. मग तुम्हाला कुठं ट्रॅव्हल करायचे, कसं ट्रॅव्हल करायचे तुम्ही आपल्या मर्जीनुसार करू शकता. बघा हे रोड बघा. मित्रांनो तुम्ही इथंपर्यंत आल्यानंतर लक्षात ठेवा, इथंपर्यंत जर आलात ना तर तुम्हाला इथून वळायचं आहे. इकडनं तुम्हाला राईट वळायचं मित्रांनो. हे बघा हा रस्ता, इथून राईट. हा रस्ता डायरेक्ट जातो आपल्या लालवादी मिनी वॉटरफॉलला. लालवादी मिनी वॉटरफॉलसाठी हा रोड जातो मित्रांनो. तर फॉलो करा, बघत राहा, मी तुम्हाला रस्ते सांगत राहील. तुम्ही वॉटरफॉल बघून मिनी वॉटरफॉल जे बोलतात ना, हा मिनी वॉटरफॉल ॲक्च्युली कसं आहे हा तुम्हाला दिसून येईल. हा जे आत्ता आवाज आला त्या गोष्टीचा इग्नोर करा मित्रांनो. पावसा पाण्यात आमची जरा गाडी आहे. आमची गाडी म्हणजे HP हिरोच्या गाड्या तुम्हाला माहिती आहेत पावसा पाण्यात खूप आवाज काढतात. तर ते थोडंसं इग्नोर केलं तर बेटर राहील. चला तुम्हाला दाखवतो. आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये जे काही ऑडिओचा तुम्हाला त्रास झाला असेल तर त्या गोष्टीसाठी माफ करा मला. कारण की कसं आहे माझ्याकडे अजून माईक वगैरे नाही आहे, ते सगळे सुविधा नाही आहे माझ्याकडं. मी जे काही होतं जेवढं होतं माझ्याकडनं तेवढं प्रयत्न करून मी व्हिडिओ काढतो आहे. माईकची वगैरे सुविधा नाही आहे माझ्याकडं. तर त्या गोष्टीमुळं थोडंसं म्हणजे ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. तर आता पहा तुम्ही नजारे. जस्ट सकाळ झाली आहे मित्रांनो. सकाळ नाही बोलू शकत, थोडंसं म्हणजे उजड आलं आहे. आता उजडीमध्ये तुम्ही बघू शकता डोंगर कसं दिसतोय. पानातर आहे इकडं, थोडंसं गवती भाग आहे ते बघा. तर थोडंसं तुम्ही जर फोकस करून बघितलात ना तर तुम्हाला एक छोटंसं नदी दिसेल, छोटंसं नदी दिसेल. आणि हा रस्ता बघा मित्रांनो, किती सुंदर असा रस्ता आहे हे बघा. आणि इकडं जगातलं सर्वात प्रेमळ गोष्ट म्हणजे डोंगर, ज्यावरती मी तुम्हाला मित्रांनो रस्त्यातनं जाताना
हा एक सुंदर असा वॉटरफॉल दिसला आम्हाला. तर चला तुम्हाला दाखवतो. इथून असं रूट आहे तिथं जाण्यासाठी. माझा मित्र ओमकार पुढं चाललाय, आम्ही आहे. तर एक सुंदर असं एकदम एवढा सुंदर वॉटरफॉल आहे ना, आणि छोटंसं आहे. आवाज ऐकू शकता तुम्ही वॉटरफॉलचा. आणि वॉटरफॉलचं पाणी बघायचं आहे का तुम्हाला? हे बघा वॉटरफॉलचं पाणी इथूनच चालू आहे मित्रांनो. त्याच वॉटरफॉलचं पाणी इकडे येते. चला तुम्हाला दाखवतो. आम्ही एक्सप्लोअर करतोय, तुम्ही नका येऊ, तुम्ही एक्सप्लोअर नका करू. तुम्हाला म्हणजे माहिती असेल तरच या. हे बघा नजारे पहा मित्रांनो. हे बघा वॉटरफॉलचं पाणी मित्रांनो, खोटं नाही बोलत, हा वॉटरफॉलचंच पाणी आहे. चला तुम्हाला दाखवतो. खाली बघत राहा मित्रांनो, बघत हसत खेळत चाला. हे बघा मित्रांनो वॉटरफॉल बघा, एक्सप्लोर करा. हा वॉटरफॉलचंच पाणी आहे. होय ओमक्या, वॉटरफॉलचं पाणी बघितलं रोड पर्यंत चाललंय बे. सावकाश सावकाश जावं लागतो मित्रांनो. हे बघा पाणी, वॉटरफॉलच्या पाण्यातूनच चाललोय आम्ही वॉटरफॉल बघायला. खूप सुंदर वॉटरफॉल आहे. काय सुंदर आहे मित्रांनो, काय सुंदर. द ब्युटी ऑफ नेचर बोलतात ना मित्रांनो, हाच आहे. बघा जंगली भाग आहे, जंगली भाग आहे, जंगली. आलोय, थोडंसंच राहिलंय. खूप सांभाळून जावं लागतं मित्रांनो. ते बघा हे बघा, माझा मित्र ओमकार एक्सप्लोर करतोय, एन्जॉय करतोय. बघा मित्रांनो बघा. चला तुम्हाला थोड्या वेळात परत भेटतो, मी फोटोज वगैरे काढतो. चला त्या सफारीकडे जाऊया आपण. आता आपलं खूप मोठा सफर आहे, अजून एक 20-25 किलोमीटर जायचं आहे. हां चला तुम्हाला समोरचा नजारा दाखवतो आपण. सर्गात आलं, सर्गात. सर्गात मित्रांनो कुठं आलोय आम्ही, सर्गात. तुम्हाला झरणे बघायचे आहेत का? हे बघा, एक, हा 2, तिथं मागं 3 होतं. इथंच 3 आहेत भावांनो, एका बाजूला एक. हे बघा 1 ते 2 दिसले का डोंगरावर 2. हे बघा इथं बघा, इथनं बघा. थोडंसं पुढे घे मित्रा. तर बघा बघा इथं 2 तर इथंच आहेत. ह्या लोकांनी इथं वॉटर पार्क बनवून ठेवलं आहे, जगताप वॉटरफॉल. लोक धंदा करण्यासाठी काही करू शकतात मित्रांनो, एवढं लक्ष द्या. धंदा करण्यासाठी जागा होईल, वॉटरफॉलच्या जागा आपल्या ताब्यामध्ये घेतात. धंदा करायचं धन कमाय. मित्रांनो बघा थांबा. चला थोडंसं आम्ही तिथंपर्यंत जाऊन दाखवूया तुम्हाला. मित्रा घे गाडी तिकडं. बघा मित्रांनो काय नजारा आहे, काय वॉटरफॉल आहे. रस्ता पण एवढं मोकळं आहे ना तिकडे जाण्यासाठी. घे भावा गाडी इथं थांबव. वॉटर मित्रांनो दाखवतो तुम्हाला. हे बघा खारुताई बघू शकता तुम्ही, खारुताई पक्षा. हे बघा इकडनं हा वॉटरफॉल आहे. चला दाखवतो. खूप सुंदर असं वॉटरफॉल आहे मित्रांनो. रस्ता पण चांगला आहे, असं नाही की तुम्हाला ट्रेक वेक करावं लागेल. बघा बघा मित्रांनो वॉटरफॉल बघा, रस्ता पण चांगला आहे.
ट्रॅक करण्यासारखं नाही आहे, म्हणजे ट्रॅकिंग वगैरे करण्याचं तेवढं हार्ड नाही आहे, नॉर्मल सिम्पल ट्रॅक आहे. तुम्ही बघू शकता त्या धबधब्याचं पाणी जे आहे ते इथून पण वाहतोय, त्याच धबधब्याचं पाणी. मित्रांनो करा मित्रांनो एन्जॉय, धबधब्याचं पाणी इथं पण आहे. बाबा एवढं काय दाखव, मोठं दाखव. मोठं पण दाखवतो मित्रांनो तुम्हाला. हे बघा, हे बघा धबधबा धबधबा धबधबा. कसं आहे एन्जॉयमेंट, कसं आहे कसं आहे. यामध्ये पब्लिक बोले तो तकलीफ. या असं नेचरमध्ये आल्यानंतर ना मित्रांनो थोडंसं सांभाळत जावा, आपापली काळजी घ्या. रस्त्यामध्ये काय भेटेल काय नाही सांगता येणार नाही. वा, हे बघा, हे सगळं घाणेरडं कामं नाही करायचे. पर्यटन स्थळ आहे ना, हे सगळ्या गोष्टी नाही करायच्या. एक नंबर. हा बघा, ह्या गोष्टीसाठी आलो होतो आम्ही इथं. बघा व्ह्यू पहा मित्रांनो, बघा. बघा मित्रांनो नजारे बघा. वॉटरफॉल आम्ही रस्त्याला जवळपास 7 ते 8 वॉटरफॉल बघितला असेल. हा 9वा आहे, हा 10वा आहे आणि तिकडं 11वा वॉटरफॉल. ह्या डोंगरांवरती एवढे वॉटरफॉल आहेत ना मित्रांनो, तुम्ही अक्षरशः कंटाळून जासाल एवढे वॉटरफॉल आहेत. तुम्ही अक्षरशः म्हणसाल की कोणत्या वॉटरफॉलला जाऊ, कुठं जाऊ. क्लिप थोडंसं खराब येत असेल, पावसामुळे पावसाचं पाणी लागतं कॅमेऱ्यावर, क्लिप थोडंसं खराब होईल, पण तुम्ही नजारे एन्जॉय करू शकता. काय सुंदर वॉटरफॉल आहे. हे बघा, हे बघा, त्याच्या मागचं बघा. आता तुम्हाला अजून पुढं दाखवतो. ते बघा किती सुंदर आहे. इकडं समुद्र आहे, समुद्र नाही म्हणणाऱ्याला नदी आहे, छोटंसं नदी आहे, तलाव. ते छोटंसं तलाव पण आहे, नदीचं आहे, छोटंसं नदी आहे. कोणतं नदी नाव नाही माहिती. हां, बडेश्वर नाव आहे गावाचं. आलो आम्ही. ते बघा, हा काय सुंदर आहे, काय सुंदर नजारा आहे. थोडंसं झूम करून दाखवतो बघा. धुके आहेत भावांनो, धुक्यांमुळे थोडंसं रस्ता नाही दिसत आहे. तिथं जायला रस्ता असेल नाही असेल काय माहिती. किती सुंदर आहे, किती सुंदर आहे, अति सुंदर आहे. घोडेश्वर धबधबा. इथं पर्यटक तेवढे नाही आहेत मित्रांनो, तुम्हाला सांगतो. बघा तुम्ही या एक्सप्लोर करा, तेवढे लोक नाही आहेत. हे तुम्हाला परत परत फिरायला भेटणार नाही. बघा हा रस्ता जातो, हा रस्ता तिथे जातो. याकडून पाणी पडतोय सारखं सारखं पावसाचा, त्यामुळे थोडंसं हे होईल. बघा मित्रांनो, बघा नजारे पहा मित्रांनो. हे बघा डोंगर, हा डोंगर आहे, हा डोंगर भोवती सगळे 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 वॉटरफॉल आहेत, भरभरून वॉटरफॉल आहेत. तुम्ही मोजून थकसाल मित्रांनो, पण हे वॉटरफॉल काय संपणार नाहीत. किती पण फोटो काढा, किती पण हा, किती पण फोटो काढा, किती पण रील शूट करा, तुमची गॅलरी भरून जाईल मित्रांनो, पण हे वॉटरफॉलचे फोटोज नाही आणि व्हिडिओज नाही संपणार. तुम्ही एवढं एक्सप्लोर करसाल. आम्हाला अजून 14 किलोमीटर गाठायचे. त्या 14 किलोमीटरच्या आधी आम्ही जर एवढं पाहिलं तर त्या 14व्या किलोमीटरला ज्या टायमाला आम्ही जिथं जायचं विचार आमचं, तिथे गेल्यानंतर मित्रांनो आम्ही काय एन्जॉय करणार. इथं जेवढं एन्जॉय होतं आमचा, तर तिथं काय एन्जॉय करणार विचार करा ना. एवढं भारी वातावरण आहे, एवढं भारी नजारे आहेत. आम्ही सिरियसली सांगतोय की सगळ्यात मोठी चुकी केली तर तामिनी घाटला जाऊन टाकतंय. तामिनी घाटला नाही जायला पाहिजे होतं, इथं यायला पाहिजे होतं. आजचा तर दिवस सुट्टीचा दिवस आहे, फुल एन्जॉय करू शकतो आम्ही, फुल एक्सप्लोर करू शकतो. आज जर रात्र पण झालं ना आम्हाला इथं, तरी काय फरक नाही पडणार. आज आम्ही फुल एन्जॉय करू शकतो. काय म्हणणं होतं चला तर तो नजारे पहा, एवढं सुंदर आहे ना. मला असं वाटतंय मी इथं एखादा टेंट बांधून तिथेच राहिलं पाहिजे आजचा दिवस.
एवढे सुंदर नजारे आहेत मित्रांनो. चला तुम्हाला दाखवतो मी. चला बघत राहा तुम्ही, फक्त बघत राहा आता. पडत नाही. अरे थांब रे मित्रांनो आणि मित्रांनो बघा, तुम्हाला जसं सांगितलं होतं की मी लालवाडी मिनी वॉटरफॉलला चाललो होतो, तर तुम्हाला एक खूपसूरत असा अद्भुत नजारा दाखवतो. बघा जरा माझ्या मागं काय आहे हे बघा भावांनो. नदी आहे, नदी नाही समुद्र आहे. तुम्ही पाहाल तिथपर्यंत जातोय हा. आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक खूपसूरत नजारा बघायचा तुम्हाला. हे बघा डोंगर पूर्ण धुके भरलेत, आभाळ आहे, आभाळ डोंगरांवरती. बघा बघा नजारे बघा. ए कुठं पळाला बापरे, इथं सुद्धा धुके भरले. बघा नजारे बघा मित्रांनो, नजारे बघा. काय म्हणणं आहे मित्रांनो तुमचं सांगा बरं ह्या नजारे बघून. काय खूपसूरत असा अद्भुत नजारा आहे. एकच नंबर वातावरण आहे इथं, बघू शकता तुम्ही. फक्त बघत राहा मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मी एक स्पॉटला जाणार आहे. तर हा स्पॉटला आलो आहे मी. हा स्पॉट दाखवतो, फक्त एकदा नजारा पहा तुम्ही. इथं काय आहे तुम्हाला काय दिसणार नाही, कोरा धुका आभाळ दिसेल, आभाळ. मी आलो इथं बघा, स्पॉट बघा. कोरा आभाळ आहे, सगळीकडनं कोरा आभाळ भरलेलं आहे, काहीच नाही दिसणार. हे आमचं दादा इथं बिझनेस करतोय, दादाचा धंदा चालू आहे इथं. अच्छा त्यांचं आहे का? हे पण दादा इथं फिरायला आलेत, हे पण दादा इथं फिरायला आलेत, आम्ही पण आलोय. एवढा डेंजर व्ह्यू आहे ना बाहेर. हे माझं कापड पडलं उचलते, एवढं भारी आहे. गार वारं सुटलेलं आहे. इकडनं खाली बघा, इकडनं फक्त एकदा खाली बघा. बघा थोडं एवढं सगळे हे बघा, काहीच नाही दिसणार भावांनो, काहीच नाही. एवढं कमी दिसतोय ना, माणूस येडं व्हायला पाहिजे खाली बघून. एवढं सुंदर नजारा. हे 3 दादा इथं भेटलेत. हे दादा आमच्यासोबत आले होते, हे 2 दादा आहेत. हे बघा ओमक्या, आम्ही फुल एन्जॉय करतो मित्रांनो. बघा आजचा व्ह्यू बघा तुम्ही स्वतः परेशान काय सीन आहे म्हणून. एकदम एकच नंबर. आता बघा थोडं क्लिअर व्हायला लागलंय, हे तुम्हाला दाखवतो. हा पॉईंटचं नाव आहे खांडी पॉईंट. तर बघा जरा थोडं नजारा दिसतोय इथं तुम्हाला. घरी बसून एसीचा हवा खाण्यापेक्षा इथं या डोंगराचा हवा खावा. एक नंबर डोंगर आहे, एवढं गार वार सुटलंय ना, आजारी पण नाही पडणार तुम्ही. घरी गेल्यानंतर उलट तुम्ही एन्जॉय करता. घरी गेल्यानंतर आजारी पण नाही पडणार तुम्ही. हे दादा हे आम्ही सगळे गँग, हे पूर्ण गँग एन्जॉय करतोय फक्त. बघा भारी वाटतंय. हे दादा पण एन्जॉय करते, हे उनके एन्जॉय करतोय, हा दादा एन्जॉय करतोय, फोटो काढतोय. मस्त एकदम व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकतोय. बघा पॉईंट एवढं भारी आहे ना, तुम्हाला दाखवतो. पॉईंट बघा. वारे एवढं भारी आहे ना, माणसांना मागं ढकलतोय. माणूस उडून रिटर्न गेलं पाहिजे, डोंगरात पण नाही गेलं पाहिजे, खाली उडून मारलं पाहिजे म्हणून आबा स्वतः आपल्याला वारं मागं ढकलतोय. चला इकडं चला, तिकडं नका जाऊ म्हणतोय वारं सुद्धा. एवढं भारी स्पॉट आहे. हे आहे या दादाची गाडी आहे, एक नंबर गाडी आहे. दादाचं पण शूट घेतलंय मी, दादाच्या गाडीचे एवढे भारी क्लिप्स घेतलोय ना. गाडी एक नंबर आहे. हे बघा MT-15. गाडीचं नाव काय म्हणलं होतं दादा? गाडीचं नाव आहे, म्हणजे पासपोर्ट नेम आहे नाईट फ्युरी, आणि मी ठेवलाय
एक नंबर आहे. फर्स्ट लव. येस फर्स्ट लव. सगळ्या पुरुषांचा पहिला प्रेम गाडीवरतीच असतो. माझं पण आहे, ह्या दादाचं पण आहे. बघा मित्रांनो, दाखवतो ह्या बाजूचे काही नजारे आहेत, इकडं पण काही नजारे आहेत. तुम्हाला दाखवतो, फक्त तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. चला. लाईव्ह नाही, युट्यूबला व्हिडिओ काढतो दादा, युट्यूबसाठी. हा ब्लॉगर. बघा तुम्ही फक्त हे बघा मित्रांनो, व्ह्यू बघा, व्ह्यू एन्जॉय करा. व्ह्यू हे बघा. इथं माणसं गेल्यानंतर गायब होतात. इथला आभाळ माणसांना गिळतोय. इथला आभाळ माणसांना गिळतोय. इथला आभाळ जे आहे ना माणसांना गिळतोय. माणूस इथं दिसतच नाही. हा रोड आहे, ह्या रोडवरती आम्ही पुढेपर्यंत जाऊन रिटर्न आलोय. पुढेपर्यंत जाऊन रिटर्न आलोय. हे इकडे भारी दिसतोय हा व्ह्यू. ह्या बाजूला व्ह्यू काय कॅमेरामुळे पण चांगला दिसतोय. क्वालिटी फोटो काढायचे. काय नजारा आहे मित्रांनो, खोटं बोलत नाही. एक्सप्लोर करा रे भावांनो, करा एक्सप्लोर. ह्या जागेला पण या. पब्लिक नाही आहे, काय नाही आहे, गर्दी नाही आहे. बाकी ठिकाणी तुम्ही जाता, लोणावळा टायगर पॉईंट म्हणा, तामिनी घाट म्हणा, तसल्या ठिकाणी जाता. असल्या ठिकाणी या. इथं पब्लिक नाही आहे, एवढी गर्दी नाही आहे, काय नाही आहे. एक नंबर स्पॉट आहे. इथं खाय प्यायचं असलं तरी पण एक दादाचा बिझनेस आहे. मॅगी, चहा, खारी वगैरे भेटून जाईल इथं. आहे ना दादा, चहा, खारी, मॅगी वगैरे सगळं भेटेल इथं. एक नंबर स्पॉट आहे. पब्लिक काहीच पब्लिक नाही आहे. 4 ते 5 माणसं आहेत, मोजके माणसं आहेत, मोजके माणसं. एवढं व्ह्यू एन्जॉय करू शकता तुम्ही. आणि कसं असतं, तिथं तुम्ही फिरायला जातात, तिथं घातक जागा आहे. तिथं पावसा पाण्यामध्ये आता सध्या तरी तिथलं बंद झालेलं आहे सगळं. तर फिरण्यासाठी सगळ्यात बेस्ट स्पॉट आहे आत्तासाठी. येऊन जावं. दादा स्पॉटचं नाव काय म्हणणं, मी विसरलो होतो. 18 पॉईंट. अच्छा, दादा सांगतील तुम्हाला. दादा सांगा. 18 पॉईंट. कधी पण या, कधी पण इथं तुम्हाला म्हणजे असं नाही की बाबा कुठल्या गोष्टीचा रोकटोक आहे. पब्लिक फुल आहे. पब्लिक इथं एवढं एन्जॉय करू शकते ना. रायडर लोकांना प्रेफर करतो. रायडर लोकांनी ह्या जागेला, या जागेवरती तुम्हाला गाडी चालवायला एवढं एन्जॉय होईल ना. रोड पण एवढे मस्त आहेत, फुल एन्जॉय करसाल तुम्ही. मित्रांनो, एक नंबर असं गार वारं सुटतो. इकडनं वारं इकडे ढकलतो आम्हाला मागच्या बाजूला वारं काय मस्त दिसतोय. फुल एन्जॉय करतोय आम्ही तिघं. फक्त उभारलो इथं, काहीच नाही. म्हणजे इथं उभारलो तेवढं सुकून भेटतोय ना. आता मस्त पैकी जे मजा भेटते एकच नंबर वाटतं. फक्त तुम्ही हात मोकळे करा. हात मोकळे करून उभा राहा. तुम्ही आपाप मागे असाल, आपाप मागे असाल, आपाप मागे. एवढं भारी नजारे. एक नंबर, एकच नंबर. बघा मित्रांनो, नजारा बघा. फक्त खाली काहीच नाहीये, काहीच नाहीये खाली, काहीच नजारा बघा. फक्त काहीच नाही, फक्त आभाळ आहे. लोक खाल्ला आभाळ बघतायत. आम्ही खाली बघून आभाळ बघतोय. लोक खालून वर बघतात आभाळासाठी. आम्हाला खाली बघावं लागतंय. विचार करा काय नजर आहे. एन्जॉय करा, फक्त व्ह्यू एन्जॉय करा. चहा पिऊया. चला, चहा बनवला आमच्यासाठी. पाऊस पण येतोय. पावसाचं तर काय वातावरण एवढं खराब आहे पावसाचं. 5-5 मिनिटाला येतो जातो. पाहुणं जायचं आहे. जेव्हा आम्ही फिरायला जातो ना, तेव्हा 100% पाऊस पडतो. आमचं पाहुणं झालंय आता पाऊस. मित्रांनो बघा, तुम्हाला धबधबाच्या वरचं बाजू कसं असतंय ना ते दाखवतो आता. जरा बघा माझ्या मागं. हे बघा, हे आहे. इथून असं धबधबा येतो, इथून असं खाली पडतो. पडलेली गाडी. हे बघा, धबधबा इथून खाली पडतो. खाली जे आपण बघतो ना, डोंगरावरनं पाणी पडतोय. कुठून पडतोय हे बघा. इथलं हे आभाळ मुततोय, तर आभाळ मुतलेलं पाणी खाली पडतोय. समजून घ्या तुम्ही बाकी गोष्टी. 2 मिनिटांमध्ये मित्रांनो, नजारे पहा. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा काय आहे मित्रांनो, काय आहे हे बघा. इथनं बघा, इथनं खाली उतरायचं. जरा गांडीतनं मस्ती जिरवून हळू उतरायचं. एकदम हळू.
बघू शकता तुम्ही, बघू शकता काय काय नाही दिसणार, आम्ही नाही बघू शकत तर तुम्ही काय बघणार आहे. हे बघा माझे मित्र सावकाश सावकाश प्रवास करते तिथं. हा नजारे पाय घसरते सगळे. बघा इथं शेवळ आहेत, बघा शेवळ आहेत. पाय घसरले ना आई बहीण एक होईल. त्यापेक्षा मस्ती करू नका, इतकंच करा. इथून पण धबधबा वाहतो मित्रांनो. ते आमचं नशीब, आमचं चांगलं आहे, इथं पाणी नाही. हा इथून खाली जातो. सरोटे नरोटे. मित्रांनो बघा झालंय आमचं ट्रॅक बिक सगळं. एन्जॉय केलोय आम्ही. कट कर. एन्जॉय वगैरे केलोय, सगळं झालंय फुल. म्हणजे जे काय करायचं होतं सगळं तुम्हाला दाखवतो मी. माझ्याकडे व्हिडिओज वगैरे सगळे शूट केलोय प्रॉपर, तुम्हाला दाखवतोय. बघा हे माझा मित्र ओमकार आहेत सोबत अजून. ते बाकी आम्हाला माझे मित्र भेटले रस्त्यामध्ये. हा एक भाऊ आहे, हा एक भाऊ आहे, आणि ते आमचं रायडर भाऊ, त्याला तर तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. चला बाकी तुम्हाला दाखवतो पुढं काय होईल. आता रस्ता दाखवतो जाताना, आणि तुम्हाला यायचं असेल कसं यायचं काय असतं रस्ता प्रॉपर तुम्हाला दाखवून घेतो. तर काय नाही, आम्ही हळूहळू बघा मित्रांनो आता तेवढं सगळं झालं आमचं फिरून. आता अशा स्पॉटला आलोय ना, एक नंबर असा नजारा आहे. पूर्ण जेवढं भाग आम्ही फिरलोय ना तेवढं सगळं भाग एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला, एकाच क्लिपमध्ये तुम्हाला कॅप्चर होऊन जाईल. बघा फक्त मागं जरा. का माहिती मला पण काय लागलं मला कळलं बी नाही. मस्त लागलं. बघा शकता तुम्ही काय नजर आहे तिथं. वा एकच नंबर रस्ते. सगळ्यांना दाखवतोय. हे दादा आहे, हे आमचं ओमक्या, हे दादा आहे, हे दादा आहे, हा दादा आहे आमचा MT-15 वाला दादा सगळ्यात पुढे. MT-15 वाला दादा जरा जाऊ नको इकडे तिकडं. आता सगळ्यात बेस्ट पॉइंट दाखवतो तुम्हाला. पळा सगळे पळा. आवाज करू नका, यायचा कुठलं तर पळा. पळतोय मित्रांनो मी सगळे येण्यासारखं हा नजारा पाहण्यासाठी. काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे. हे इकडे या, हे थांबा. आहा चला नजारे पहा. भावा मित्रांनो बघा माझा मित्र काय सांगतो. काय कोण आहे खाली आयटम थांबले का हात करून दाखवत होतो मगाशी आत्ता. बघा मित्रांनो बघा नजारे पहा. वाह वाह एकच नंबर नजारा आहे. आपण आता कुठे गेलो होतो? ते जे आबाळ दिसतोय का मित्रांनो तुम्हाला, त्या आबाळाच्या मध्ये पॉवर प्लांट आहे. तिथं रस्ता बंद केलाय, तिथं पर्यंत जाऊन रिटर्न आलोय आम्ही. एक नंबर असं वातावरण आहे, सांगू नका. गपचूप या एन्जॉय करा. त्याला माहिती नव्हतं वाटतं त्या दोघांनी. परत कट कर, परत बोल. आम्हाला माहितीच नव्हतं. इकडे पण आहे रे बाबा. भावांनो इकडे पण आहे. कुठे कुठे बघायचं आम्ही? तुम्ही मन मरणार नाही तुमचं. अरे भाई हात अजून जोरदार. मन मरून जाईल मित्रांनो, खरं सांगतोय पण हे सांगणार नाही. वॉटरफॉल आहे तो. वॉटरफॉल आहे मित्रांनो इथं. आमच्या ब्लॉगरचा वॉटरफॉल आहे, त्याने विकत घेतला होता. हा आम्ही विकत घेतलं होतं, आता भाड्याने दिलंय. चालते त्याचं भाडं येतोय म्हणून आमच्या भाड्याला घरात भाड्याने दिले. भाडं एक भाडं आहे, त्या भाड्याला भाड्याने दिलं.
आता सध्या तरी चाललंय बघा कसं तसं. फोटो काढ ना भाई त्यांचे. चला. लोणावळ्याला जो रोड जातो, लोणावळ्याला जायच्या आधी तुम्ही मॅपमध्ये सर्च करू शकतात लालवाडी मिनी वॉटरफॉल म्हणून. मग तिथून तुम्हाला लोकेशन भेटून जाईल की कोणत्या भागात जायचं आहे. तिकडे जाताना तुम्हाला खूप सारे पॉईंट भेटतील. जसं की एकदम पुढं जर गेलात ना तुम्ही तर त्या रोडला तर तुम्हाला एक खांडी पॉईंट म्हणून भेटेल. खांडी पॉईंट 18. ते जे लोकेशन आहे ना, एवढं सुंदर नजारा आहे तिथं. तुम्ही पहा, तिथं जाऊन एन्जॉय करा. तिथं कसं आहे एकदम म्हणजे पूर्ण तुम्ही एकदम डोंगराच्या पीकलाच असाल, एकदम डोंगराच्या वरती. आणि ते तुम्हाला ट्रॅकिंग न करता तुम्ही बाईकवरती जाऊ शकता. तिथं बाईक किंवा तुमचं जे बी ट्रॅव्हल तुम्ही ज्याच्याने ट्रॅव्हल करतायत, कार म्हणा, बाईक म्हणा, कोणतीही गाडी असू दे, तिथं वरपर्यंत तुम्ही ट्रॅक न करता तिथंपर्यंत पोहोचू शकता तुम्ही. तर जावा, एन्जॉय करा. खांडी पॉईंट म्हणून मॅपला जरी टाकलं तरी चालतो. फुल नेटवर्क चालतो तिथं, तर काही इश्यू नाही येणार तुम्हाला. बाकी ठिकाणी कसं असतं की तामिनी घाटला वगैरे तुम्ही गेलात तर थोडं घातक जागा आहे. आता पावसाळा आहे, तर पावसाळ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल सध्या तरी बंदच करून ठेवलं सगळं गव्हर्नमेंटने आपल्या. तर त्यासाठी तुम्हाला फिरायचं असेल ना तर तुम्ही लोणावळा आपलं जे तुम्ही जर तुम्हाला सगळं सोपं सांगतो बघा. तुम्ही जर आपल्या ह्याच्यापासून निघालात वाकडवरनं रावेतच्या रोडला जर निघालात तर एक्सप्रेस हायवे लागतो आणि आपला एक रेग्युलर रूट लागतो. रेग्युलर रूटला आलात तर टोल नाका लागेल, बरोबर. त्या टोल नाक्यानंतर तुम्हाला एक 5 ते 5 किलोमीटर पुढे यायचं आहे. तिथून तुम्हाला आतमध्ये राईटला जायचं आहे. तर तुम्ही टोल नाक्याला आलात ना, तिथनं तुम्ही लालवाडी मिनी वॉटरफॉल म्हणून सर्च केलात ना तर तुम्हाला लोकेशन भेटून जाईल. आणि सांगू इच्छितो खूप काही एक्सप्लोर केलं आहे. एवढे वॉटरफॉल आहेत, एवढे सुंदर सुंदर वॉटरफॉल आहेत. कुठेही एंट्रीचे पैसे नाही, सगळीकडे फ्री एंट्री आहे. वॉटरफॉलला जावा, एक्सप्लोर करा. रोडलाच आहेत, रोड टच वॉटरफॉल आहे सगळे आणि एवढे सुंदर आहेत. तुम्ही जावा, एक्सप्लोर करा. बाकी तुम्ही बघितलं असेल जे काही एन्जॉय केलं आम्ही. तिथं काही मित्र पण भेटले. आम्ही जाताना मी आणि माझा मित्र ओंकार गेलो होतो. तिथं जाताना आम्हाला 3 मित्र भेटले. एक जण होता, तो रायडर होता, शिवम दादा नाव आहे त्याचं. शिवम दादा भेटला होता रस्त्यामध्ये, तो भेटला. त्याच्यासोबत आम्ही पुढं कंटिन्यू केलं आणि पीक पॉईंटला गेल्यानंतर अजून 2 मित्र भेटले आम्हाला. तर हे चांगली गोष्ट झाली की बाबा हां. आणि त्या स्पॉटला पूर्ण त्या जेवढं आम्ही फिरलं ना तेवढा स्पॉटला आम्ही 5च जण होतो. आमच्याशिवाय दुसरी कोणती पब्लिक नव्हतं. एवढं सुंदर तिथं जागा होतं, नजारा होता. एवढं चांगलं फिरण्यासारखं आहे तिथं की बाबा पब्लिक नाही आहे, काय नाही आहे. आपण आपलं प्रायव्हेट टाईम एन्जॉय करू शकतो. तर तुम्ही जावा, एन्जॉय करा, एक्सप्लोर करा. मॅपला सर्च करू शकता तुम्ही. आणि जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही मला कमेंट करू शकता. कमेंट जर केलं तर मी कमेंटमध्ये तुम्हाला रिप्लाय देईल की लोकेशन कुठे आहे, कसं जायचं. चला मग भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर अजून एक जाता जाता एक गोष्ट सांगू इच्छितो. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांनाही पाठवा आणि तुम्हीही बघा व्हिडिओ. आणि तुमच्या मित्रांना शेअर केल्यानंतर त्यांना सांगा की आपल्यासाठी, आपलं एक्सप्लोर करण्यासाठी व्हिडिओ ह्या दादा सांगतोय. तर बघा एकदा एक्सप्लोर करा. चला.